ठरलं तर मग मालिकेचा आजचा एपिसोड तर खूपच धमाकेदार आहे मित्रांनो। महिपत तर सगळ्याला मारतच सुटलाय। महिपतने सरंजामेला मारण्याचा प्रयत्न केलाय। तर आजच्या एपिसोडची सुरुवात सायली आणि अर्जुनच्या सीनने दाखवली आहे। कोर्टामध्ये प्रतिमा कोर्टामध्ये अचानक ओरडली का होती, तिला काय झालं होतं याचा विचार करत सायली हरवलेली असते। अर्जुनचं तिच्यावर लक्ष जातं, तो तिच्याकडे जातो आणि तिला समजवतो, अगं सगळं हळूहळू ठीक होईल। दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते रविराज यांनी खूप मोठा निर्णय घेतलाय। तो तन्वीचा वकील बनणार नाही असं स्पष्ट सांगतो। नागराज त्याला म्हणतो, अरे ती तर तुझी मुलगी आहे, तुला तिला वाचवायलाच हवं। पण रविराज ठामपणे म्हणतात, मी गुन्हेगाराची साथ देणार नाही, मी कायम आणि ती कायम आपल्याला फसवत आलीये, आता मी तिला माझ्या संपत्तीमधूनही बेदखल करतो। त्यानंतर आपल्याला सायलीचा सीन दाखवण्यात आलेला आहे। सायली श्रावणी पूजेसाठी गुरुजनांना बोलवते, घरात थोडं सत्कर्मी वातावरण व्हावं म्हणून ती ही तयारी करत असते। पण अश्विनचा राग अजूनही शांत झालेला नसतो। तो येतो आणि सगळ्यांना दोष देतो, सायलीवर, अर्जुनवर आणि अगदी पूर्णा आजीवरही। तो म्हणतो, तुम्ही मिळून माझ्या बायकोला फसवलंय, मी तिला जेलमधून बाहेर काढणारच। दुसऱ्या दिवशी श्रावणी पूजा सुरू होते। इकडे महिपतचा राग अजूनही धगधग असतो। लेकीला शिक्षा झालीये म्हणून तो सरंजामेला किडनॅप करतो। काय सॉलिड ऍक्टिंग केलीये महिपतनं। सरंजामे आधी घाबरत नाही, पण जेव्हा महिपत त्याच्या कुटुंबाला मारण्याची धमकी देतो तेव्हा तो दबावात येतो। महिपत त्याच्याकडून एक सुसाइड नोट लिहून घेतो, त्यानंतर त्याला विष देतो, सरंजामेचा मृत्यू होतो। काय हा महिपत आहे, डायरेक्ट त्या सरंजामेला मारूनच टाकलं। आणि महिपत विजयाच्या हावभावात असतो। अर्जुन सुभेदार, तुझा एक प्यादा गेला, आता तूच लक्षात आहेस। एपिसोडच्या शेवटी सायली दिवसभर थकलेली असते। अर्जुन तिचं पाय दाबतो, तो म्हणतो, तू सगळ्यांकरता करत असतेस पण स्वतःसाठी वेळ कधीच देत नाही, आता आपल्याला आपल्या आयुष्याचा विचार करायला पाहिजे। अर्जुन म्हणतो, आपण कुठेतरी फिरायला जाऊया। पण दुसऱ्या दिवशी पूजा असल्यामुळे सायली हा प्लॅन पुढे ढकलते। तर आता पुढे काय होईल, महिपत अजून कोणाला माराय टपलाय हे पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा।